वेलकम बॅक टू प्रतिभास लाईफस्टाईल. तर ॲक्च्युली आज मम्मी चालली आहे गावी. का चालली आहे, कशासाठी चालली आहे ते सर्व ती मम्मी सांगणार तुम्हाला. आता सध्या तिची पॅकिंग वगैरे झाली आहे. तर मम्मी, मोठे मामा, छोटे मामा, माझे आजोबा, मावशी, काका हे सर्व चालले. तिथं मंचुरियन बनवते जायच्या आधी. मस्त अशी यांना मंचुरियन बनवून चालते. जेवण पण रेडी आहे आणि आमची गाडी आहे रात्री 10 वाजताची. स्वयंपाक विकअप सगळं झालेलं आहे करून. फक्त लव आणि मी फर्स्ट टाइम चाललो आहे आम्ही किती वर्षानंतर. ते मी तुम्हाला नंतर सांगते किती वर्षानंतर चालली मी. तो मम्मी चालली आहे. आता काय माहिती, भले ती 1 दिवसासाठी चालली आहे पण कसं जाईल 1 दिवस काय माहिती. ती असं माझा टाइमपास तिच्यासोबतच व्हायचा जास्त करून. सो आता बघू काय होतंय, कसं होतंय. हे मंचुरियन नाही बनले, ते नीट बनले. नीट बनत नाहीये. मी तेच बोलणार होती, काहीतरी मिसिंग झालंय त्यात, म्हणून काहीतरी गडबड होते. नीट बनत नाहीये का. सो आता बघू. ती तर फुल एन्जॉय करणार आहे पण माझं काय होणार आहे काय माहिती. आधी आम्ही सर्वच जाणार होतो पण नंतर मग कॅन्सल झालं आणि मग आता मम्मीच चालली आहे. बाकी सर्व इन्फॉर्मेशन ती तुम्हाला देईल, कशासाठी चालली, काय चालली आहे आणि किती वर्षांनी ती चालली आहे. सो बघू आता काय होते. बाकी आता तर सध्या मम्मी घरी आहे म्हणून ठीक आहे. बाकीचा पुढे ब्लॉग तीच कंटिन्यू करणार आहे आणि येईल ती संडेपर्यंत रिटर्न. आज तर फ्रायडे, संडेपर्यंत रिटर्न येईल ती. सो बघू आता काय होते. मम्मी तुला माझी आठवण येईल का? हो येणार. जो मंचुरियन होत आहे तो मस्त चाय होते अद्रक टाकून. तेव्हा तिथे आमचे पप्पा खायलाही बसले. दिसले हे बघा. मगाशी तेल थंड होतं आणि त्या थंड तेलात मम्मीने मंचुरियन टाकले म्हणून नीट झाले नाही. आता असे कुरकुरीत झाले एकदम मस्त. हे बघा गाईस, मम्मी कशी दिसते सांगा जरा कमेंट करून. आता ॲक्च्युली मम्मी हेच घालून चाललेली पण तिला कसं ट्रेनमध्ये प्रवास करायचा, मग तिला कम्फर्टेबल नाही वाटत. येस, बाकी तर ती चांगली दिसते. बघा फुल रेडी आहे आता मम्मी. आता फक्त चेंज करायचं आहे, बाकी सर्व. तर गाईस मी चाललेली आहे 20 वर्षानंतर गावी आणि फर्स्ट टाइम माझ्या मिस्टरांना सोडून चालली. ते येत नाही माझ्या संगती. हा का, जरा काम आहे भावाच्या लग्नाचं, त्यासाठी मी चालली. त्यांना बोलले आपली गाडी घेऊन जाऊया पण ते बोलले मी बिझी आहे, मी येत नाही, मी नेक्स्ट टाइम येणार. तर लव आणि मी आणि माझी फॅमिली, भाऊ बहीण माऊ सगळे आम्ही चालले. 20 वर्षानंतर फर्स्ट टाइम मी जुदा हो रे. मिस्टर जात राहता एकटे पण मी फर्स्ट टाइम चालली 20 वर्षानंतर. तर आता मी भेटेल तुम्हाला नंतर थोड्या टायमात स्टेशनला, ट्रेन मध्ये बसल्यानंतर आम्हाला सोडून. तर आता आम्ही निघालेलो आहे. आमची रिक्षा आली खाली. तर तुम्हाला कसं वाटतंय बोला. बाय, हॅपी जर्नी. सांभाळून जा, हॅपी जर्नी. प्राची तुला व्हिडिओ कॉल करत राहा. बहुत बुरा लग रहा है. माझी युट्यूब आपला व्हिडिओ शूट करणारी घरी आहे. मलाच आता खूप शूट करण्यासारखं मेहनत करा. आणि हाय छोटा पॅकेज आहे ना तुझा, व्हिडिओ शूट करायला छोटा तर पॅकेज. चला बाय. लव भाई आपला. बाय बाय बाय. टेक केअर. बाय बाय. तर गाईस हे बघा आता आम्ही निघालो
स्टेशनला जायला आणि माझे 2 मुलं मिस्टर घरी आहे. मी चालली आता छोट्याला घेऊन. तर हे बघा आम्ही दोघं रिक्षात बसलेलो आहे. तर आता स्टेशनला भेटूया. ओके. तर गाईस फायनली आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहे. आम्ही तर फ्लाईट मध्ये चाललो नाही गाईस, मजा करत नाही. हे बघा आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहे. ही माझी बहिणीचा बाबू. तर गाईस हे बघा आमची गाडी लागलेली आहे. आता आम्ही आमचा बोगी नंबर शोधतोय. नंतर मी आतमध्ये गेल्यावर शूट करणार. हे बघा बच्चा पार्टी. यांना लागली पण भूक. अजून गाडीत बसलो पण नाही आम्ही. ही माझी बहीण आली. तर थोड्या वेळात आम्ही आमची बोगी नंबर बघून जाणार आतमध्ये. गाईस हे बघा आता मी जाते आतमध्ये. हे बघा आमची ट्रेन. मुलं बसले आतमध्ये. आमच्या सगळ्यांचे सीट ना वेगवेगळे झालेले आहेत. हे बघा आमची सीट इथं आहे. आमची मंडळी गेली. ही आमची सीट. सगळ्यांची सीट वेगवेगळे भेटलेले आहेत. खाली. तर गाईस हे बघा गाडी सुटलेली आहे आता. तर गाईस आमची गाडी सुटलेली आहे आणि हे बघा आमचे 2 बंदर कसे बसलेत दोघं. तर गाईस आम्ही जेवण करतोय आता. चिकन, फुलका, चपाती आणि हा आरो आणि हा लव. तर आता आम्ही जेवायला चालू केलेलं आहे. आमची ट्रेन पण सुटलेली आहे. तर तुम्ही पण या जेवायला. चला बाय. तर गाईस आता आम्ही जेवून झालेलं आहे आणि पोरं खूप मस्ती करतात. खूप खेळतात. हा बघा आल्यापासून लव खेळतोय. बाबूला बघ लावला बघ. तर गाईस आता आम्ही कल्याणला पोहोचलेलो आहे. कल्याण स्टेशनला गाडी थांबलेली आहे. तर गाईस गुड नाईट. 12 वाजले. 12:40 झालेले आहे आणि मुलं पण झोपले. मी पण झोपते आता. सगळे झोपलेले आहेत. मुलं पण दोघी झोपले आणि आमच्या सीटनं एक AC झालं, 2 नॉन AC झालेत. त्यामुळे आम्ही सगळी फॅमिली वेगवेगळे बसलेले आहे. आणि इथं एक माणूस एवढा घोरतोय ना. तर स्टेशन आलेलं आहे छोटं. हे बघा स्टेशनला गाडी थांबलेली आहे. छोटं स्टेशन आलं आहे. गाडी थांबलेली आहे. आम्ही सकाळी 6 वाजता आम्ही भुसावळला पोहोचणार आहे आणि आम्हाला भुसावळच्या पण पुढे जायचं आहे. सगळे झोपले. मुलं पण झोपले. सगळ्यांना सीट आम्हाला वेगवेगळे भेटलेले आहेत. तर चला गाईस गुड नाईट. बाय. तर गाईस 5:30 वाजले. आम्ही भुसावळ स्टेशनला पोहोचलेलो आहे. भुसावळ. मी 6:20ला उठलाय. 20ला उठलाय. तर गाईज गुड मॉर्निंग. आता आम्ही पोहोचणार गावी. काय बाबू आता आम्ही थोड्या वेळात गावी. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता जाणार आमच्या गावाला. थोड्या वेळात पोहोचणार आहे बाबू. स्टेशन आहे आणि इकडे आमचं घर स्टेशन जवळ.
हे बघा आमचं घर इकडे आतमध्ये. तर गाईस हे बघा आमचं घर आलं स्टेशन जवळच. तर गाईस आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या गावाला. हे बघा आमच्या गावचं स्टेशन आणि इथं आमचं घर आहे. तर गाईस हे बघा आमच्या इथं नाश्ता असा मिळतोय कचोरी. हे बघा छान अशा कचोऱ्या, जिलेबी आणि ब्रेड पाव आणले आम्ही नाश्त्याला. छान अशी गरम गरम कचोरी. आमच्या इकडे गावी अशा कचोऱ्या भेटतात. आणि इथं आमची चाय. आणि हे बघा आमचं गावचं किचन. आईने सगळं सामान भरून ठेवलेलं आहे वरती. तर चला आता छान नाश्ता करूया. तर गाईस आम्ही मस्त आता नाश्ता करतोय. कचोऱ्या घेऊन आलोय. हे बघा जिलेबी, ही आमची चाय आणि हे आमचं छान असं छोटंसं किचन गावचं. आईने सगळं सामान भरून ठेवलेलं आहे. सगळं बांधून ठेवलेलं आहे माळ्यावरती. आम्ही पण करतोय नाश्ता. चला. तर गाईस हे बघा आमचं घराच्या बाहेरचा नजारा. तर आम्ही रेडी झालेलो आहे सगळे. आता आम्ही चाललोय. हे बघा आम्ही सगळे रेडी झालेलो आहे. आमचा लव बघ करतो थोडा आराम. थांबवा ना इकडे. थांबव इथे. अंड्याच्या हॉटेल पुढे असतील. आणि मला आता बी वाटते तरी बी मी ब्लॉग बनवते. सगळे बाहेर काका मम्मीकडे जेवढं बसतो मी तुम्हाला नंतर जेवण झालं. तर हे बघा नांदुरा स्टेशन आमच्या गावाचं. मी जेव्हा राहायची तेव्हा एकदम हे होतं. आता एकदम छान झालेलं आहे. हे बघा मस्त स्टेशन झालेलं आहे. हे आमचं बघा गावचं घर आता. आणि इथं लव खेळत आहे. तर मी आता तुम्हाला दाखवणार. बघा इकडून पण रस्ता आहे आमच्या इथं. इथून पण रोड आहे. परत इथून स्टेशन आहे. 3 रस्ते आहेत आमच्या घराला. थांब 1 मिनिट. हा इथं आहे बनवलेला मस्त छोटासा हौद. हे आहे टॉयलेट बाथरूम. आणि इथं रूम काढले. काम चालू आहे घराचं. 3 रूम काढलेले आहे. छान असं काम चालू आहे. अजून प्लस्टर स्लॅब टाकायचा बाकी आहे. प्लस्टर बाकी आहे. आणि हे आमचं पहिलेचं घर. हे आमचं गावचं घर. मी किती वेळा शूट करते म्हटलं. हे बघा आमचं किचन. तर गाईस आता आम्ही निघालेलो आहे. आमची गाडी आहे आता 9 वाजेची. तर आम्ही सगळे रेडी झालेलो आहे. एका दिवसामध्ये प्रवास आमचा संपलेला आहे गावचा. बॅग रेडी, पॅकिंग झाली आमची सगळ्यांची. तो 4 वर्षाचा पण तो 6 बोलतो. तू त्याला चिडू नको, जाऊ दे. बॅगेवर बसून. तर आम्ही आलेलो आहे स्टेशनला. पाऊस चालू झालेला आहे. हे बघा आमचा लव कंटाळला पाऊस येतोय तर. हॅन लव आम्ही जेवण खाल्लं सगळ्यांनी. तर आता मॉर्निंग
भेटतो तुम्हाला सकाळी. गुड नाईट.